झी 24 तास एक पाऊल पुढे। वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगचा जलवा क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळाला। या सीझनमध्ये सचिनला केवळ एकच हाफ सेंचुरी झळकावता आली होती। त्याने कोलकाता विरुद्ध स्फोटक इनिंग खेळताना मुंबईकरांना आपल्या बॅटिंगची ट्रीटही दिली। त्याने रायन मॅकलरनच्या विरुद्ध सलग 5-4 लगावत आपल्यामध्ये अजूनही क्रिकेट बाकी असल्याचं दाखवून दिलं। सचिन तेंडुलकरनं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये आपल्या बॅटिंगनं साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केलं। या सीझनमध्ये सचिनची बॅट काही प्रमाणात शांतच होती। त्याला चांगल्या सुरुवातीनंतर याचं रूपांतर मोठ्या इनिंगमध्ये करता येत नव्हतं। मात्र त्यानं नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये क्रिकेट प्रेमींना आपल्या बॅटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी दिली। रायन मॅकलरनला त्यानं एकाच ओव्हरमध्ये सलग 5-4 मारण्याची किमया साधली। मॅकलरन बॉल टाकत होता आणि सचिन तो बॉल सीमापार धाडण्याचं काम करत होता। मास्टर ब्लास्टरनं आपल्या धडाक्यानं कोलकाताच्या बॉलर्सना सळोकी पळो करून सोडलं। त्याच्या स्फोटक बॅटिंगमुळेच मुंबईला कोलकातावर विजय मिळवणं शक्य झालं। सचिन तेंडुलकरनं 28 बॉल्समध्ये 48 रनची शानदार इनिंग खेळली। त्याने 171.42च्या स्ट्राईक रेटनं 8-4च्या सहाय्यानं हेमध्येही चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम इमाने इतबारे पार केलं। आता आगामी मॅचेसमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची आशा टीमला असणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।